अरे बाहेर या, पोहे संपत आले. बरं बरं, चल आता तू केलेले घाण साफ करूयात. मला भीती वाटते का बाहेर जायला? चल चल. अरे अबीर, हा? पूजा वगैरे केलीस का नाही? नाही, जनरली लग्नानंतर पूजा वगैरे केली जाते ना, त्यानंतरच कपलला बाहेर पाठवलं जातं. हा, झाली ना पूजा झाली. हा, मग पूजेचे तरी दाखव ना. लग्नाचे चालत नाही म्हणालास, पूजेचे असतीलच की. सर ऍक्च्युली काय आहे ना, पूजेतही फोटो काढणं आमच्या गावात अशुभ समजतात. हा, अरे अभि, नेमकं काय गूढ आहे या परंपरेमागे? म्हणजे काहीतरी आख्यायिका असेल ना या परंपरेमागे, ते म्हणून विचारते तुला. हां, मी पण मागाशी तेच म्हणत होतो. काहीतरी कारण असेलच ना. उगाच परंपरा पडतात का काय प्रिया? हो ना. हां, आहे ना, खूप मोठी परंपरा आहे. सांगेन पुन्हा कधीतरी. हा, बाय द वे मिसेस अभि, हा, पोहे खूप छान झाले होते. अहो, या फास्ट फूडनं जिभेची चव गेल्यासारखी झाली होती, पण तुमच्या पोह्यानं ही चव परत आणली. अबीर, तुझं लग्न कसं झालं? कसं केलंस म्हणजे? गुरुजीने लावून दिलं आणि एका वकिलाने येऊन ते रजिस्टर करून दिलं. हो. आता त्या वकिलाचं नाव विचारू नको सर. चाल्या. अरे नाही नाही, अभि, तुझं लग्न किती तारखेला झालं? हे आपलं 28 मार्चला. अबीर, नक्की 28 मार्च ना? हो, 28 मार्च ना. शुअर ना? हो. अरे 28 28 मार्च. मार्च. हो. सर एकच मिनिट, सॉरी. हो बाबा, का सारखं सारखं कॉल करताय? काय झालं एवढं? हो मी घरीच आहे. हो मी घरीच आहे. हा. हे अबीर, काय रे, काही टेन्शन आहे का? असं का वाटतंय तुला? नाही, फोनवर बोलताना तसं वाटलं. हे अजिबात नाही. अरे बाबांचा फोन होता. अरे तुला माहितीये चालूच असतं ते. हा? अच्छा, चल चल. अरे अभि, 28 तारखेला तर अमावास्या होती. हां, आणि साहजिकच आहे, त्या दिवशी लग्नाचा कोणताही मुहूर्त असणं शक्यच नाही. अब ऍक्च्युली आता खरं तर ही सांगण्यासारखी गोष्ट नाहीये, पण तुम्ही सगळे विचारतायत तर सांगते. मला मंगळ आहे. काय मंगळ? वहिनी, तुम्हाला मंगळ आहे म्हणून तुम्ही अमावास्याच्या दिवशी लग्न केलं? हो. ऍक्च्युली एका गुरुजीने आम्हाला तो उपाय सांगितला होता, म्हणून मग आम्ही अमावस्याच्या दिवशी लग्न केलं. मिसेस अभि, अहो जाऊन देतो, सोडा आता विषय. नाही सर, ऍक्च्युली ना मी मगासपासून बघते संदीप सरांना ऍक्च्युली आमच्या लग्नाबद्दल खूप जास्त प्रश्न पडतायत. सो आता प्लीज मला बोलू द्या. हो ठीक आहे, सहज बोलून गेला असेल तू. नाही, मी सांगते अबीर. ऍक्च्युली काय की मला मंगळ आहे, सो नातेवाईकांना ही गोष्ट मान्य नव्हती. त्याने आमच्या लग्नावरती आक्षेप घेतला. मग गुरुजींनी असं सांगितल्यामुळे अबीरने हा डिसिजन घेतला आणि आम्ही अमावस्याच्या दिवशी लग्न केलं. मिसेस अभि, वाईट वाटू नका. अहो संदीपनं सहजच विचारलं असं. खरं तर मला अबीरचं खूप कौतुक वाटतं. वहिनी, इफ आय हर्ट यू, मला खरंच माफ करा. माझं इंटेन्शन तसं नव्हतं. अरे संदीप, इट्स ओके. गार्गी सोड ना. आता तो काय विचारत नव्हतं, सहज आउट ऑफ क्युरियोसिटी विचारत होता. हो ना सर? थँक्यू सो मच, तुम्ही आला. नाही काय, पुण्यात आमचं असं कोणी नाही, त्यामुळे तुम्ही आल्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं. अबीर, तुझं मनापासून अभिनंदन. गार्गी, विश यू हॅपी मॅरिड लाईफ वन्स अगेन. थँक्यू सो मच. आणि आपण भेटू नेक्स्ट वीक मध्ये. हो नक्कीच. अरे वा, छान गट्टी जमली दोघींची. हा, मग नकोय का गट्टी जमायला तुला? बाय द वे आम्ही भेटणार आहोत नेक्स्ट वीक मध्ये.
मला रोस्ट करायला ना? ऑफकोर्स तुला रोस्टच करणार होता मी. गार्गी निघतो आता आम्ही. काळजी घे तू. अबीर येते. ऐक सुटलो बाबा, एकदाच सुटलो. खरंच. थँक्यू यार गार्गी, तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की तू माझी खरी बेस्ट फ्रेंड आहेस यार. थँक्यू. चल रे, इमोशनल होऊ नकोस हा आब्या. पण हा मला एक प्रॉमिस कर की परत तू असले धंदे करणार नाहीस हा. काय प्रॉमिस? मी पुन्हा असलं काही खोटं बोलणार नाही. ओके. गुड. ए पण आब्या, त्या संदीप पासन ना तू थोडा जपून राहा. अरे गरिबांचा शेरलॉक होम्स वाटला मला तो. ए कुत्र्या, तू आपल्या लग्नाची तारीख अमावस्याच्या दिवसाची सांगशील का? अगं काय करणार, तो बघ ना कसा खोदून खोदून विचारत होता. तो ना जळतो माझ्या. काय प्रिया माझ्या क्लोज आहे ना, ते त्याला आवडत नाही. पण काय डोकं लावलं बाई ना मंगळ. अरे काय खतरनाक डोकं लावलंय. हुशार आहेस तू, हुशार आहेस. अबे आम्ही आहेच हुशार, पण तुला ना साल्या त्याची कदर नाहीये अजिबात. ए पण त्या प्रियाला काय सांगणार आहेस आता? ते बघू ग, यातून बाहेर पडलोय महत्वाचं. आणि त्याचं काय? तिचं काय? अरे मला ती पोरगी सिरियस वाटत होती आणि मला वाटलं तू पण. उलट या प्रकरणामुळे प्रियापासून मी वाचलो. किती नालायक आहेस रे तू. ए पण अभ्या प्लीज यार, आता परत असले धंदे करू नकोस हा. वेडी आहेस का? परत तुला कोण बायको बनवणार? एका दिवसात मला 7 पिढ्या आठवल्यात माझ्या. झालं ना आता तुझं सगळं. आई. अरे संदीप, काय रे? काय झालं? मी काहीतरी विसरलो. ते हे काय रे? थँक्यू म्हणायचं राहिलं. अरे मग म्हण ना. हो म्हणतो ना. हा. अबीर, हा. वहिनी, थँक्यू सो मच आम्हाला इथं बोलवल्याबद्दल. हा. हो. आणि वहिनी सॉरी बरं का, माझं तसं इंटेन्शन नव्हतं मगाशी, माफ करा मला. अरे मग अशी बोललास तू हे सगळं, ते परत बोलण्यासाठी आलायस तू? हो बरं ठीक आहे, येतो हा. वहिनी येत. अरे अभ्या, त्यांना ऐकलं नसेल ना? अगं काही सांगताय, ते मांजरासारखा उभा होता साला. आई शपथ, आता काय करायचं? नाही तू टेन्शन घेऊ नकोस. खरंच त्यांनी जर काय ऐकलं असतं ना तर बोंबलाय लागला असता. बॉसला सगळं सांगेन अशी धमकी देऊन गेला असता. मग ठीक आहे. बरं झालं ना आता आपलं नाटक संपलं. हा असं म्हणता येईल. काढू का यार साडी? मला जाम वैताग आलाय आता याच्यामध्ये. बेल वाजली का? बहुतेक आपले कान वाजतायत. अबे यार परत बेल हा, वाजते. बघतो. जा. आई, बाबा, तुम्ही